एंड रन मामला, कानून व्यवस्था खराब होने पर शरद चंद्र पवार की पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से पुणे में विरोध प्रदर्शन। महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी, शिक्षा का घर पुणे शहर अब ड्रग्स के घर, हिंसा की राजधानी के रूप में कुख्यात होता जा रहा है। कानून व्यवस्था ध्वस्त होने पर पुलिस प्रशासन में अनुचित राजनीतिक हस्तक्षेप के कारण स्थिति और गंभीर होती जा रही है। इसके खिलाफ पुणे की जनता की भावनाओं को व्यक्त करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पार्टी की ओर से शुक्रवार को कलेक्टर कार्यालय पर जोरदार प्रदर्शन किया गया। शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ने कहा, हाल ही में पुणे शहर में हिट एंड रन मामले और इस मामले को संभालने के दौरान की गई अक्षम्य गलतियों के कारण पुणे शहर पूरे देश में आलोचनाओं के घेरे में आ गया है। इस मौके पर गोएटा गिरोह के आतंक, शहर में लगातार हो रही गोलीबारी की घटनाओं, नशीली दवाओं की तस्करी, अनाधिकृत पबों और बार आदि की कड़ी निंदा की गई। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार की पार्टी की ओर से गृह मंत्री जागो, त्रिपक्षीय सरकार जागो और सरकार की अक्षमता को धिक्कार है जैसे नारों के साथ विरोध प्रदर्शन करते हुए पुणे के कलेक्टर को एक बयान दिया गया। शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र मालवटकर, शेखर धावड़े, नितिन रोकड़े, नीता गलांडे, वंदना मोदक, सारिका पारेख, फहीम शेख, आशिफ शेख, रोहन पैगुटे, मदन कोथुले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, पायल चम्हाड़, तान्या सालुंखे, नीलेश जैसे कार्यकर्ता दूल्हे बड़ी संख्या में मौजूद थे। पुणे से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। जाहीर करावा हे आव्हान आहे। पण त्याचबरोबर या सरकारमधल्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांचे विशाल अग्रवाल बरोबर डायरेक्टली फायनान्शियली संबंध आहेत। याचे पुरावे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे आहेत। ते जर पुरावे मी समोर आणले तर मात्र हे राजीनामा देणार का, सरकार बरखास्त करणार का, हे आव्हान या ठिकाणी नितेश राणे आणि त्यांच्या चमकोगिरी करणाऱ्या या ठिकाणी बगल बच्चांनी स्वीकारावं असं माझं थेट आव्हान आहे। या पुण्यात विशाल अग्रवाल बरोबर कुठल्या कुठल्या राजकीय नेत्याचे कमर्शियल फायनान्शियली या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झाले ते सुद्धा या ठिकाणी सिद्ध करण्याची माझी ताकद आहे। आणि त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारींनी त्यांना अटल पुरस्कार विशाल अग्रवालला का दिला, हा भाजपचा एकूणच चांगला सपोर्टर किंवा फायनान्सर होता म्हणून दिला, या संदर्भातलं नका स्पष्टीकरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी द्यावं हे आव्हान सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी। विशाल अग्रवाल हा भाजपचा किंवा भाजपच्या मित्रपक्षांचा फायनान्सर होता आहे हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळं या संदर्भामध्ये त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करण्यापेक्षा झालेल्या चुकी किंवा चुका कबूल करण्यामध्ये एकूणच त्यांचं हित आहे असं मला वाटतं। त्यांनी जर ह्या गोष्टी चुकीच्या दिशेकडे म्हणजे झालेली चूक त्याच्यावर पांघरून घालण्याकरता चुकीच्या दिशेला या ठिकाणी या राज्य सरकारला उघड करण्याचं उघड पाडण्याचं काम सुद्धा आम्हीच करू हा इशारा मला त्यांना द्यायचा। अजून एक राज्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर खरं तर जिल्ह्याची जबाबदारी असते, मात्र एवढी मोठी घटना घडली, देशभर त्याचे पडसाद उमटत असताना अजित पवार याविषयी कुठेच काही बोलत असताना दिसत नाही। मला माहिती नाही की अजितदादा कुठं आहेत, पण एक नक्की की पुणे राज्याच्या, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर बदनाम होत असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर वचक ठेवण्याकरता पुण्यात उपस्थित राहणं की इथं येणं अपेक्षित होतं। पण नेमकं दादा हे काय माझ्या पक्षाचे नेते नाहीत, त्याच्यामध्ये कुठं आहेत या संदर्भामध्ये मला काय फार माहिती नाही। पण निश्चित त्यांनी इथं येऊन किमान या प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या चुकीचा ज्या चुका आहेत त्याचा जाब नक्की विचारावा ही माझी पुणेकरांची वतीने त्यांना नक्की विचारावं। काही लोकांचे व्यावसायिक संबंध असू शकतात राजकारणामध्ये, हे आम्ही समजू शकतो, पण ते संबंधानंतर या ठिकाणी आपली चोरी पकडली जात असेल ते दुसऱ्यावर आरोप करतात। त्यांनी मात्र महानगरपालिकेमध्ये कुठे नका विशाल अग्रवालला मदत केली, राज्य सरकारमध्ये विशाल अग्रवालला कोणी मदत केली
हे आम्ही एखाद्या प्रकरणासहित पुराव्यासहित या ठिकाणी पुढे आणू शकतो याचं भान नक्की ठेवावं. या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे यांनी देखील काल आंदोलन केलंय आणि सुप्रिया सुळेंविरोधात टीका केली त्यांच्यावर. असं आहे की नितेश राणे यांना इथूनच राजकारणामध्ये फार काय त्या ठिकाणी महत्व राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे आका आहेत, त्यांचे बॉस आहेत, त्यांच्यासमोर काहीतरी त्या ठिकाणी वेगळं चित्र दर्शवण्यासाठी ते अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट करत असतात. तर त्या नितेश राणेंनी जाणीव ठेवावी. या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये उद्याचे पुरावे आम्ही सादर केल्यानंतर राज्य सरकार बरखास्त होईल का नाही या संदर्भात एकदा निवेदन द्यावं. आम्ही ते सर्व पुरावे पुढच्या 2 दिवसात घेऊ. या संपूर्ण प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केले जातात. दबाव टाकण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले होते असा एक आरोप केला जातो. असं एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार, मंत्री, महापौर यांनी चुकीची घटना, आग लागली, ऍक्सिडेंट झाला किंवा चुकीचं काही घडलं तर त्या ठिकाणी नक्की जावं. पण ते अपघातस्थळी असलेल्या जखमींना मदत करायला, मृतात्म्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जावं. पण जर एखादा नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री चुकीच्या गोष्टीसाठी आरोपींना किंवा एकूण संशयास्पद लोकांना मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात असत तर ते मात्र त्या शहराचं, त्या राज्याचं, त्या देशाचं या ठिकाणी नुकसान आहे किंवा त्या राज्यासाठी धोका आहे. त्याच्यामुळे ते तिथं का गेले त्या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी नक्की द्यावं ही समस्त पुणेकरांची भावना सुद्धा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।